श्री नरसिंह गोपालदास महाराज संजीवन समाधी मंदिर गोदाघाट पंचवटी नाशिक येथे परमपूज्य परमहंस नरसिंह गोपालदास महाराज यांचा 104वा संजीवन समाधी महोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती विजय खानापुरे यांनी दिली। त्यानिमित्त रविवार दिनांक 3 मार्च रोजी श्री गजानन महाराज प्रकट दिन, 4 आणि 5 मार्च रोजी नरसिंह गोपालदास महाराजांचा 104वा संजीवन समाधी महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे साजरा केला जाणार आहे। परमपूज्य परमहंस नरसिंह गोपालदास महाराज यांचा उल्लेख श्री साईनाथांच्या पोथीत, श्री गजानन महाराज यांच्या विजय ग्रंथात तसेच श्री माधवनाथांच्या माधव संजीवनीत आढळतो। नाशिक येथील 5 संजीवन समाधी असलेल्या संतांपैकी ते एक संत आहेत। त्यांचा संजीवन समाधी महोत्सव 10 मंगळवार दिनांक 5 मार्च रोजी समाधी मंदिर गोदातीर श्री मसोबा महाराज पटांगण पंचवटी नाशिक येथे होणार आहे। तत्पूर्वी रविवार दिनांक 3 मार्च रोजी दिवसभर श्री गजानन महाराज प्रकट दिनाचे कार्यक्रम दिवसभर पार पडणार आहेत। सोमवार दिनांक 4 मार्च रोजी पहाटे काकड आरती, श्री विष्णू सूक्त, महाअभिषेक, महापूजा, दुपारी 12:30 वाजेला महाआरती, महानैवेद्य, सायंकाळी 5 वाजेला भजन, सायंकाळी 6:30 वाजेला महाआरती, सायंकाळी 7 वाजेला पुन्हा श्री शंकर महाराज भक्तांचे भजन होईल। मंगळवार दिनांक 5 मार्च रोजी पहाटे काकड आरती, श्री रुद्राभिषेक, सकाळी 9 वाजेला भक्तिगीत कार्यक्रम, 10 वाजेला श्रींच्या मुखवट्याचे व पादुकांचे पूजन, पालखी पूजन, पालखी मिरवणूक, दुपारी 12 वाजेला श्री काळाराम मंदिर भेट, 12:30 वाजेला महाआरती, महानैवेद्य, श्रीनाथ गीतांजली कार्यक्रम, दुपारी 2 वाजेला भक्तिगीते कार्यक्रम, दुपारी 3 ते 5 वाजे दरम्यान भजनांचा कार्यक्रम, 6:30 वाजेला महाआरती, सायंकाळी 7 वाजेला भजन संध्या, रात्री 9 वाजेला समारोपाची भजने होऊन संजीवन समाधी महोत्सवाचा समारोप होईल। वरील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन श्री परमहंस नरसिंह गोपालदास महाराज भक्त परिवाराने केले आहे। ओम गुरुदेव। नरसिंह महाराज समाधी मंदिर नाशिक मसोबा पटांगणातील हे खूप पुरातन समाधी आहे। 104 वर्ष झालेले महाराजांची संजीवन समाधी आहे। या समाधीचा उल्लेख गजानन महाराजच्या पोथीमध्ये 11व्या अध्यायात येतो, तसंच साईबाबाच्या 33व्या अध्यायात येतो। ही खूप जागृत स्थान आहे, भरपूरसे लोक इथे येऊन लाभ घेतात। असा हा उत्सव 3 दिवस चालतो। आजचा प्रथम दिवस आहे, उद्या अष्टमी, परवा नवमी। नवमीच्या दिवशी इथे महाराजांनी समाधी घेतली आहे। राम मंदिरामध्ये ध्यान योग लावून महाराजांनी तिथे समाधी झाली आणि त्यांना इथे समाधी देण्यात आलेली आहे। ही अशी पुरातन वस्तू नाशिकमध्ये ज्या 5 संजीवन समाधी आहेत त्याच्यामध्ये महाराजांची मुख्य समाधी आहे। महाराज हे नाशिकमध्ये केव्हा आले, कुठून आले हे कोणाला सांगता येत नाही, पण महाराज असं म्हणतात की महाराज इथेच आहे। आणि महाराज आपल्या पुस्तकात असं म्हणतात, माधवनाथ महाराज म्हणतात का गोपाल गद्दी नाही छोडता, तर महाराज इथेच आहे। प्रत्येक भाविकांनी या 3 दिवसात जो कार्यक्रम चालला त्याचा लाभ घ्यावा। दासनवमीच्या दिवशी सकाळी पालखी राहणार आहे, पालखी निघा 12 वाजता पालखी राम मंदिरात जाईल, राम मंदिरातून पालखी 12:30 वाजता परत समाधी स्थानात भंडाराचा कार्यक्रम राहील व संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम असेल। आज सर्व कार्यक्रमाचा सर्व भक्तांनी, नाशिककरांनी लाभ घ्यावा ही मी समाधी मंदिराच्या वतीने सर्वांना आवाहन करतो। AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, नाशिक।